जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय। बाजी परिचारकांनी पुन्हा एकदा मारली। 40-35 वर्षाची सत्ता होती परिचारकांची, अबाधित राहिली। राजकीय घडामोडी घडल्या, काय सांगा? निश्चितपणाने काही दिवसापूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी आपण 16 पंचायत समिती गणामध्ये उमेदवार उभे केले होते। पैकी 8 उमेदवार आमचे विजयी झाले आणि पंढरपूर तालुक्यात कधी नव्हतं अशा पद्धतीचा 8 अशा पद्धतीचं बलाबल त्या ठिकाणी समोर आलं। परंतु जनतेला दिलेला कौल हा मान्य करून या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली गेली। प्रथमतः या निमित्ताने आपण जो विचारलेला प्रश्न आहे तर म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्याचे ऋषितुल्य नेते श्रद्धेय स्वर्गीय मोठे मालकांच्या नेतृत्वाखाली या पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची घोडदौड त्या ठिकाणी गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत विकासाची कामं आपण करण्याचा प्रयत्न केला। या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लोकशाही पद्धतीचं वातावरण या निमित्ताने सतत मोठ्या मालकांनी जागरूक ठेवलं। अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती असेल, उपसभापती असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उंचीवर घेऊन ठेवण्याचं काम आदरणीय मोठ्या मालकांनी त्यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये केलं। त्या अनुषंगाने या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतदान रूपी कौल मागितला। वेगवेगळी विकासाची कामं करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी आश्वस्त केलं। खर तर हे 8 अशा पद्धतीचं संख्याबळ असताना खर तर पंढरपूर भारतीय जनता पक्षाचं वरच्या नेतृत्वाचं मी आभार मानणार आहे। कारण दुर्दैवानं मागच्या 28 तारखेला 27 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि एक धडाकेबाज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व स्वर्गीय अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि मग अशा वेगळ्या वातावरणात या निवडणूक पार पडत असताना या ठिकाणी सभापती भारतीय जनता पक्षाचा परंतु उपसभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या निमित्ताने निधन झालं आणि त्यांना समर्पित म्हणून या ठिकाणी उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रमोद हरी देशमुख यांना उपसभापती पदी संधी दिली। त्यामुळे हे जे बलाबल आहे आज आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी आमच्याच पक्षाचे असलेले आदरणीय वसंतनाना देशमुख काही विचारांची म्हणजे घरात भांडं लागतं अशा पद्धतीनं त्यांना काही विचार किंवा काही वेगळे विचार त्या निमित्ताने आले। परंतु ते पक्षाबरोबरच होते, आमच्याच पार्टीतला एक भाग म्हणून नानांनी गेल्या अनेक वर्षापासून काम केलं होतं। परंतु या निवडीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी 2 पावलं सकारात्मक या ठिकाणी पुढे येऊन भारतीय जनता पक्ष, महायुती आणि विकासाची घोडदौड याला या ठिकाणी त्यांचे जे उमेदवार होते प्रमोद हरी देशमुख त्यांना या ठिकाणी आमच्या बरोबर पाठिंबा दिल्यामुळं आज पंढरपूर तालुक्याची गेल्या 40 वर्षापासूनची परिचारक कुटुंबाची असलेली सभापती पदाची परंपरा या ठिकाणी राखण्यात आम्हाला यश मिळालं। मला निश्चितपणाने खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सर्व पंचायत समिती सदस्य आणि आता नवीन निवड झालेले सभापती आणि उपसभापती निश्चितपणाने पुढचे वर्ष या ठिकाणी निश्चितपणाने चांगलं काम करतील। लोकाभिमुख अशा पद्धतीचा पंचायत समितीचा कारभार रस्त्याचे प्रश्न असू द्यात, पाणी पुरवठा असू द्यात, जिल्हा परिषद शाळा असू द्यात, आरोग्य विषयक सुविधा असू द्यात, पंढरपुरात भरणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असलेल्या सुविधा असू द्यात, या सर्व बाबतीमध्ये सरकारचं भक्कम पाठबळ घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे। जे आश्वासनं आमच्या नेते मंडळींनी दिली, मग आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय आमदार समाधान दादा असतील, आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब असतील, गणेशजी पाटील असतील, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वर्षापासून आमच्यापासून दुरावलेले काही मंडळी आज पार्टीमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने सामील झाले होते। या सर्वांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी पंढरपूर तालुक्याचा करण्याचा प्रयत्न करू, संकल्प करू, अशा पद्धतीचा मी आपल्याला आज विश्वास देतो।
नाही. बलाबल बरोबरी झाल्यामुळं आज आमच्याही गटाला काय वेगळे वेगळे म्हणजे बोललं जात होतं, त्यांच्याही गटाकडे जात होतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्तरावर प्रयत्न करत होता, परंतु पार्टीने आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा असतील यांनी सारासार विचार करून या ठिकाणी या तालुक्याची घडी ज्या पद्धतीने यापूर्वीच्या मग स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय अवधूमरांना असतील, स्वर्गीय भारतनाना बालके असतील, स्वर्गीय राजू बापू पाटील असतील, यांनी जी एक सहकार किंवा एक लोकशाही या निमित्ताने निवडणुकीपुरतं निवडणूक राजकारण आणि इतर वेळी समाजकारण या दृष्टिकोनातून या तालुक्याची बांधणी केली. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी वसंतनाना देशमुख यांचे उमेदवार आमचे प्रमोद हरी देशमुख सर यांना भारतीय जनता पक्षाबरोबर घेऊन या ठिकाणी सभापती आणि उपसभापतीच्या निवडी पार पडल्या. विरोधकांना काय सांगणार? त्या विरोधकाला एवढंच सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एक विकासाचं राजकारण समाजकारण केलं आणि त्याच पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण पुढच्याही कालावधीमध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाखाली आणि आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक त्याचबरोबर आदरणीय समाधान दादा या दोन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करणार आहे. विरोधकांनी गेल्या 4 दिवसापासून वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर आल्या. आमच्याही कार्यकर्त्याला कालपर्यंत वाटत होतं की बाबा या अशा बातम्या येत आहेत तर काय होणार आहे, परंतु मला खात्री आहे की जे आमच्या घरातलाच एक भाग काही कारणास्तव दूर गेले होते तेच आज पुन्हा स्वगृही परतलेत. पर्यायानं प्रमोद हरी देशमुख यांना या ठिकाणी उपसभापती पदाची संधी दिलेली आहे. त्यामुळे दिसतं तसं नसतं. आज विकासाच्या दृष्टिकोनात बोलत असताना जसं समोर दिसतं तसं नसतं. इथला पंचायत समिती सदस्य पुढच्या कालावधीमध्ये चांगले काम करण्याच्या हेतूने आज प्रमोद सर आमच्या सोबत आलेले आहेत. निश्चितच मी त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या पांडुरंग परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो.